हे या सिम्पटम्स वरून कळतं की त्यांचं सायन्स, त्यानंतर कला, त्यामध्ये शिल्पकला, त्यानंतर पेंटिंग, ड्रॉइंग, अजून सिंगिंग पण बऱ्याच वेळा येते. तर हे आणि जॉमेट्री आणि जिओग्राफी. तर हे ज्यांचे पक्के असतात तर त्यांचा जो उजवा मेंदू आहे तो जास्त म्हणजे कणखर असतो त्या त्या तुलनेमध्ये. उजवा बरोबर मेंदू जो आहे तो जास्त कणखर असतो डाव्या मेंदूच्या तुलनेत. बरोबर आहे. मग आता ज्यांचा डावा मेंदू नाही, मग जे लोक लेफ्टी आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे त्यांचे कोणते कोणते गुणधर्म असतात ते पण सांग, म्हणजे नवीन ह्याच्यामध्ये भर पण पडेल. सांगितलं टीचर, जे लेफ्टी असतात त्यांचा उजवा मेंदू चांगला, जे राईटी असतात त्यांचा डावा मेंदू चांगला. हा नाही नाही, म्हणजे आणि जे हे पण सांगितलं. तू आता जे सांगितलंस ना रायटी वाले, की त्यांचं लॉजिक चांगलं असतं, त्यांचे नवीन लँग्वेज वगैरे त्यांना शिकायला ते फास्ट शिकू शकतात. पण जे लेफ्टी आहेत त्यांच्याबद्दल काय सांगितलं, परत सांग जरा एकदा. त्यांना आहे ना म्हणजे सायन्समध्ये आता सपोज सायन्स आता म्हणजे सायन्स काहीतरी शिकवणार आहे. सो हम्म, उत्सुकता लागते की मला हे शिकायचं आहे वगैरे. तर असे म्हणजे उजवा मेंदू ज्याचा कणखर असतो त्यांचं हे सिम्पटम्स आहे की त्यांना सायन्समध्ये जास्त इंटरेस्ट असतो. त्यानंतर त्यांना कला, त्यांची कला छान असते, ड्रॉइंग, बरोबर पेंटिंग, त्यानंतर शिल्पकला आणि बऱ्याच वेळा म्हणजे सिंगिंग पण छान असते, सिंगिंग, डान्सिंग. त्यानंतर त्यांना म्हणजे फिल्म क्रिएट करण्यामध्ये पण त्यांचं म्हणजे डोकं जास्त चालतं, लाईक स्टोरी वगैरे क्रिएट करण्यात. आणि जिओग्राफी आणि जिओमेट्री हे दोन बरोबर जे सब्जेक्ट आहे तर ते त्यांचं एकदम म्हणजे परफेक्ट आणि छान असतात, त्या सब्जेक्टमध्ये एकदम छान असतात ते. बरोबर. जे आपण मगाशी म्हणालो की आर्टिस्टिक, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचा वाव आहे एखादी गोष्ट क्रिएट करण्याकरता, तेच सगळं तुमचं आर्टिस्टिक स्ट्रक्चर जे आहे, जे काम आहे ते सगळं तुमचा लेफ्टी लोक म्हणजे राईट ब्रेन, इमॅजिनेटिव्ह. एखादी मूवी बनवणं हे इमॅजिनेशन आहे. माझ्या डोक्यात जे आहे ते तुम्हाला तसं तसं दाखवलं पाहिजे, तसं ते उतरायला पाहिजे. त्याच्याकरता एक वेगळीच जगामध्ये जाऊन तुम्हाला इमॅजिन करून ते रिअलमध्ये आणायचंय. हे सगळ्यांना नाही जमत. मला जे काही सांगायचंय गोष्टीतनं पण मी सांगितलं तरी पण लोकांना बोर होऊ शकतं, अरे काय चाललंय, असं नाही व्हायला पाहिजे. असा तो पिक्चर पाहिजे, त्याला ते इमॅजिनेटिव्ह पॉवरच खरं चांगली असली पाहिजे. बरोबर. चला, नाव लेट अस गो टू द स्पायनल कॉर्ड. The spinal cord is a part of the central nervous system and it is held within the vertebral column. It is slightly thick but gradually tapers towards the end. Tapers towards the end म्हणजे खाली निमुळता होत जातो. वरती तो थिक आहे आणि खाली तो बारीक बारीक होतो. सेम आपली वेणी कशी असते मुलींची, वरती थिक आणि हळूहळू खाली खाली जाऊन ते पातळ पातळ, एंड ऑफ द हेअर लाईकवाईज tapers towards the end. वा. There is a thread-like fibrous structure at its end. It is called as phylum terminal. Now look at the structure of the spinal cord. बघा, हा तुमचा स्पायनल कॉर्ड आहे. आणि त्याला खाली अशा बारीक 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 केसांसारखी रचना असते. आणि हे आजूबाजूला हे दिसतं ना तुम्हाला असे दगड दगड ठेवल्यासारखे, दे आर नथिंग बट युअर वर्टिब्रल कॉलम. युअर स्पायनल कॉर्ड इज सराउंडेड विथ युअर वर्टिब्रे. ठीक ना. नाव कुठे गेलं ते, हा, फायलम टर्मिनल. हे खालच्या बाजूला त्याचे जे बारीक बारीक केसांसारखे स्ट्रक्चर्स असतात, फायब्रस स्ट्रक्चर्स असतात, त्याला आपण म्हणतो फायलम टर्मिनल. नाव, you may have seen how a drunken person struggles to maintain his body balance. An excess of alcohol in the body causes one to lose the control over it. Why does this happen? Find out the reason with the help of the internet. तुम्ही बघितलं का असं कोणी असं झिंगलेलं, आपल्याच धुंदीत चाललेलं, विमानात उडलेलं, असं काहीतरी पाहिलंय तुम्हाला कोणी? तुम्ही पाहिलंय तुम्ही असं कोणाला आजूबाजूला रस्त्यावरती किंवा ओळखीच्यांमध्ये? असंही असू शकतं. हे का म्हणते मी, बिकॉज त्याच्या सोशल किंवा पर्सनल लाईफशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आता आपण अभ्यास करतो सायन्स, तर ते कशामुळे होतं हा प्रश्न आहे, म्हणून विचारते. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट खाता त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो की नाही. उदाहरणार्थ मला आता तुम्हाला एक एक्सपिरियन्स आय वॉन्ट टू शेअर विथ यू. एक दिवस आम्ही असंच बाहेर गेलो होतो सगळे विथ फॅमिली. आम्ही सगळे जेवायला वगैरे बाहेर गेलो आणि जेवण झालं म्हणलं आपण पान खाऊ. तर आम्ही पान शॉपमध्ये गेलो आणि तिथे एक पान बनवलं होतं. तर आमच्या फॅमिलीमध्ये एक एक पर्सन, वन ऑफ अवर फॅमिली,
त्यांनी दिलेल्या पानांची 5-6 पानांची ऑर्डर होती, त्यातलं एक पान घेतलं आणि ते खाल्लं. ते खाल्ल्यानंतर असे डोळे लाल झाले, असं कानामधनं नाकामधनं धूर आल्यासारखं, आणि असं एकदम कसं तरी व्हायला लागलं. तर पानवाल्याला विचारलं तर त्याने सांगितलं की चुकून तुम्हाला दुसरं पान दिलं गेलंय. तर दुसरं कोणतं तरी कस्टमरचं तंबाखूवालं पान इकडे आलं होतं आणि त्या तंबाखूचा परिणाम झिंगलंय असं झालं होतं. द रिझन, आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. म्हणूनच ह्या सगळ्या तुम्ही ऍड बघितल्या असेल, पिक्चरच्या सुरुवातीला पण दाखवत ना, धूम्रपान आणि मद्यपान हे शरीराच्या स्वास्थ्यास हानिकारक आहे. सो सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या ब्रेनवरती इम्पॅक्ट करतात. दारू पिणं असेल किंवा तंबाखू पान असे एक प्रकारची एक झिंग चढते की नाही. त्याचं कारण काय असतं की आपल्या ब्रेनवरती त्याचा हळूहळू कंट्रोल यायला लागतो आणि आपल्याला ते दिसायला लागतं जे रिअलिटीमध्ये नाही आहे. म्हणून हे लोक चालताना त्यांना असं वाटतं की मी चाललोय बरोबर, पण ते चालत नसतात. ते ऑलमोस्ट इकडे तिकडे डोलत असतात. The reason is their body is not in their control because their brain is not in their control. The brain is in the mood of having fun. ते ऑलरेडी गेलं असतं आकाशामध्ये उडत. ह्याचं कारण असं आहे की ह्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती इम्पॅक्ट करतात. अँड दॅट्स वाय वी कॅनॉट कंट्रोल व्हॉट वी आर डुईंग. अवर ऍक्शन्स आर नॉट इन अवर हँड्स. आता बघा, पार्ट्स ऑफ द ब्रेन. सेरेब्रम जो पहिला मुद्दा होता, the 2/3 and the bigger one part, biggest part of the brain is the cerebrum. त्याच्यामध्ये काय काय फंक्शन्स होतात? कंट्रोल ऑफ व्हॉलंटरी मुवमेंट्स. मला काही विचारायचं नाहीये, आपलं आपलं काम करायचंय, नंतर सांगणार आहे मी तुम्हाला. कंट्रोल ऑफ व्हॉलंटरी मुवमेंट्स. तुमच्या व्हॉलंटरी मुवमेंट्स, तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ह्या तुमच्या हातात असतात. व्हॉलंटरी मुवमेंट्स. कॉन्सन्ट्रेशन म्हणायला तर ते आपल्या हातात असतं पण ऍक्च्युली आपल्या हातात नसतं. देन प्लॅनिंग. करायचं नाही करायचं, कधी करायचं, जे आपलं मोस्टली चुकतं, बऱ्याचदा बरोबर येतं. डिसिजन मेकिंग. केल्यावर कळतं बरोबर आहे का चूक होतं. मेमरी, सगळ्यात महत्वाची गोष्ट. इंटेलिजन्स, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. अँड इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीज, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये चुका होऊ शकतात. तुमच्या मेमरीला तुमच्या हातात नाही. युअर मेमरी इज नॉट इन युअर हँड्स. यू कॅन एनहान्स युअर मेमरी, बट द मेमरी दॅट यू गेट जनरली इज फ्रॉम युअर फॅमिली. तुमच्या जेन्स मध्ये असते तुमची मेमरी किती चांगली आहे. इंटेलिजन्स, दिस अगेन, दिस ट्रेट कम्स फ्रॉम दी जीन्स. इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीज, दिस इज युअर ओन थिंग ऑफ कंबायनिंग ऑल दिस थिंग्स. आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या गोष्टी. तुम्ही बघा, लहानपणी तुम्हाला, मला आठवत नाही, तुम्ही ऑलरेडी लहानच आहात, पण अगदी लहान असताना 2 वर्षाची 3 वर्षाची तुमच्या काही मेमरीज तुमच्या डोळ्यासमोर आहेत का? तुमच्या लक्षात आहेत का की असं झालं होतं, मी हे केलं होतं, मी इथे गेलो होतो. मेमरीज, युअर चाइल्डहुड मेमरीज, द ब्लॅक अँड व्हाईट मेमरीज विल बी देअर विथ यू. दे आर स्टोर्ड इन युअर सेरेब्रम. फॉर एक्झाम्पल, नाउ सी. नो मॅम, आठवत नाही वेदिका तुला? मला आठवतात खूप साऱ्या गोष्टी माझ्या. हो मॅम, मला पण आठवतात. असं ब्लॅक अँड व्हाईट मूवी सारखं आठवतं. हो मॅम, मला पण आठवतात. गुड, शाबाश. सो हे आपल्याला कोणत्या आठवतात? जेव्हा आपण थोडेसे मोठे झालेलो असतो तेव्हाच्या मेमरीज आपल्याला आठवतात. त्याच्या आधीचे आपल्याला काहीच लक्षात नसतं. ते कोणते सांगतात? काय काय बाकीच्या आठवतात, बाकीच्यांना आठवत. काही काही आठवतात, काही काही आपलं एवढं रोजच्या आयुष्यामध्ये आपण काय काय करून ठेवलेलं असतं, सगळ्याच्या सगळं नाही आठवत. काही काही जागा आठवतात, काही फंक्शन्स आठवतात, काही फोटो बघितले लहानपणीचे की आठवतं की अच्छा हा यावेळेला हे झालं होतं, असं आपल्याला ते लिंकेज लागते. इंटेलिजन्स ही गोष्ट आपल्या हातात नाहीये. मी तुम्हाला म्हटलं ना, आपण किती हुशार किंवा आपली बुद्धिमत्ता किती असेल हे आपल्या हातात नाहीये. त्याची टेस्ट होते ना, इंटेलिजन्स टेस्ट. तुमचा IQ चेक केला जातो, विच इज नॉट इन युअर हँड्स, बट येस यू कॅन वर्क टू इम्प्रूव्ह दॅट. आणि इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीज, बुद्धीचा वापर करून करण्याच्या सगळ्या ज्या कृती आहेत त्याच्यामुळे तुमचं इंटेलेक्च्युअल वर्किंग, तुमच्या ब्रेनचं फंक्शनिंग बघितलं जातं. आता जे लोक स्मार्ट असतात, फॉर एक्झाम्पल लेट अस थिंक ऑफ दी पीपल हु आर इन आर्मी बट इन दी इंटेलिजन्स डिपार्टमेंट किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह डिपार्टमेंट. इकडची केस, तिकडची केस, इकडचा माणूस, तिकडचा माणूस, हा क्राईम, तो माणूस, एन नंबर ऑफ थिंग्स आर हॅपनिंग अराउंड, आणि त्यांना सगळं शोधून काढायचं असतं. इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीज.
ह्याचं कनेक्शन त्याच्याशी आणि आता मला काय करायचंय, हा डिसिजन चुकला तर काय होईल, सो मेनी थिंग्स आर कनेक्टेड, बट द डिसिजन्स आर व्हेरी व्हेरी रिअल, प्रॅक्टिकल, आणि ही ॲबिलिटी सगळ्यांकडे नसते. दॅट इज इन कंट्रोल ऑफ युअर सेरेब्रम. म्हणून तर या खूप साऱ्या टेस्ट, MPSC, UPSC, प्रॅक्टिकल्स, हो की नाही, ट्रेनिंग्स, ह्याच्यामध्ये हे सगळं डेव्हलप होतं. जे तुमच्याकडे असेल तर ते आणखीन चांगलं ट्रेन केल्यावर तुम्हाला वापरता येतं. देन द सेकंड पार्ट इज सेरेबेलम. सेरेबेलमचं काम काय आहे, कोऑर्डिनेशन ऑफ दी व्हॉलंटरी मुवमेंट्स. इथे पण तुमचा व्हॉलंटरी मुवमेंट्सचा कंट्रोल याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे. तुमच्या व्हॉलंटरी मुवमेंट्स, तुम्हाला धावायचे, थांबायचे, पाणी प्यायचंय, दिस आर व्हॉलंटरी मुवमेंट्स. टू कंट्रोल इज द सेरेब्रम्स काम. सेरेबेलमचं काम काय आहे, तुम्हाला त्याला कोऑर्डिनेट करायचंय. कधी थांबू, कधी पाणी पिऊ, कधी बाटलीचं झाकण लावू, कधी थांबवू, कधी ठेवून देऊ, आणि कधी परत पळू रनिंग रेसमध्ये. तुमचा तो कंट्रोल तुमच्या सेरेब्रमकडे, पण त्याचं कोऑर्डिनेशन तुमच्या सेरेबेलमकडे आहे. उदाहरणार्थ, कपडे वाळू घालायचे, सोपं काम आहे, पण त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन ऑफ युअर हँड्स, युअर आईज सगळं आहे की नाही. कपडे बादलीतनं काढायचे, पिळायचे आणि बघून टाकायचे, सोपं काम आहे. जर तुम्ही बादलीतनं काढले आणि टाकले आणि मग तुम्हाला आठवलं की अरे नाही नाही, तर भरपूर पाणी आहे, पिळले, ऑलरेडी कपडा टाकलाय त्याच्यावर टाकले, नो कोऑर्डिनेशन. मला सांगायचा मुद्दा असा, तुम्ही आजूबाजूला काही मुलांना, काही व्यक्तींना असं बघितलं असेल तर ना, उलट्या सुलट्या क्रमाने कामं करतात, म्हणजे उलटी कामं करतात, मग त्यांना आठवतं अरे ते बरोबर नाही झालं, मग आधीचं काम करतात. तर तुमच्या ज्या काही व्हॉलंटरी मुवमेंट्स आहेत, तसं तुम्हाला कोऑर्डिनेशन करता यायला पाहिजे. त्याच्याकरता तुमचा ब्रेन ठिकाणावर पाहिजे, जे फंक्शन तुमचा सेरेबेलम ऑटोमॅटिकली करतो. मेंटेनिंग द बॉडीज बॅलन्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमची बॉडी बॅलन्स मध्ये राहायला पाहिजे. बरोबर, इकडे पडलं, तिकडे लागलं, तुम्हाला धावताना, पळताना, पुढे मागे, लुक एट युअर बॉडी. वेन यू आर रनिंग, तुमचं वजन पुढच्या बाजूला असतं, तुमची बॉडी धावत असते तेव्हा, हो की नाही. बट वेन यू आर स्लीपिंग, यू आर जस्ट एनी हाऊ, तुम्ही कसे झोपता, कसे असता, तुमच्या बॉडीचा बॅलन्स मेंटेन करण्याचं काम सेरेबेलम करतो. देन मग इथे खूप महत्वाचं वाक्य होतं वरती, मग अशी ते मिस झालं आपलं. अँड इंजुरी टू मेडुला ऑब्लोंगेटा कॅन लीड टू डेथ. जे मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मागच्या बाजूला डॅमेज झाला की तो माणूस दगावू शकतो, तोच आहे हा मेडुला ऑब्लोंगेटा. नाउ सी व्हॉट इट इज हिअर इन दिस. Control of involuntary activities like beating of the heart, blood circulation, breathing, sneezing, coughing, salivation, etc. सगळ्याच्या सगळ्या इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज ज्या तुमच्या हातातच नाही आहेत, त्या सगळ्या मेडुला ऑब्लोंगेटा करतो. आणि त्याला लागलं काही नाही करू शकत. ते तुमच्या बॉडीचं ते सेंटर आहे जे तुमच्या अननोईंगली तुमच्या बॉडीला सुरू ठेवतंय. तुमच्या हार्टचं बीटिंग इज गोइंग ऑन इवन इफ यू आर स्लीपिंग, or maybe even if you're tired, you are running, you're doing n number of things always simultaneously. अभ्यास करता करता तुम्ही पाणी पिताय, पिक्चर बघता बघता तुम्ही स्वयंपाक करताय, भांडी घासता करता तुम्ही गप्पा मारताय, तुम्ही मल्टिपल गोष्टी करताय एकाच वेळेला. पण काहीही करा, तुमचं हार्ट तर बीट होत आहे ना, ते कंटिन्युअसली चालू आहे. तर तुमची काही इच्छा नाहीये, ब्लड सर्क्युलेशन तुमची इच्छा नाही पण चालू आहे. तुमच्या इच्छेचा प्रश्नच नाहीये. युअर बॉडी इज नॉट आस्किंग यू वेदर यू आर विशिंग दिस ऑर नॉट. It's just happening without your wish continuously throughout your life. That is done by medulla oblongata. म्हणून त्याला धक्का लागला, जर्क बसला, आपडलं, ते सगळं बंद. सिस्टीम इज क्लोज्ड, यू आर क्लोज्ड. म्हणून नाही म्हणतात नाही का, डोक्यावर पडलाय ते डॉक्टरकडे जा, चेक करून घ्या. माझ्याच घरातला किस्सा आहे. माझाच मुलगा जिन्यावरून पडला धड 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 खाली, आणि ते डोकं सुजलं होतं. मग हॉस्पिटलला नेणारा आम्ही भयंकर घाबरलो. एकतर आठवतंय का, दिसतंय का, विजन बरोबर आहे का, हे सगळं चेकिंग करून बघितलं. बरा होता, सगळ्या गप्पा मारत होता, पण डोकं सुजलं होतं. भीती वाटते ना आपल्याला, की डोक्याला लागलं की आधी आपल्याला टेन्शन येतं की बाकी सगळं ठीक चालणार आहे का नाही. कारणच तसं आहे की आपल्या बॉडीचा जो मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे तो मागे आहे. एखाद्या तुम्ही एखादी गोष्ट विसरलात तरी चालेल, पण जीवावर नाही बेतायला पाहिजे. सो ते सगळं फंक्शन मेडुला ऑब्लोंगेटाकडे होते. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड? कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम द स्किन टुवर्ड्स द ब्रेन. तुमच्या स्किन कडनं, वाय युअर स्किन युअर सेन्सरी ऑर्गन, बरोबर ना. आजूबाजूला काय घडतंय याचे सेन्सेस तुमची बॉडी तुम्हाला देणार आहे, बॉडी मधली स्किन देणार आहे. थंडी, गरमी, टोचणारी वस्तू, मऊ वस्तू, जे काही आहे, ह्या सगळ्याचे इम्पल्सेस बाहेरून तुमच्या ब्रेनकडे पाठवण्याचं काम तुमच्या स्पायनल कॉर्ड मधनं होतं.
इट इज गोइंग टू युअर ब्रेन ना. ब्रेनचा शेपूट सुरू होते स्पायनल कॉर्ड, बरोबर ना. तर स्पायनल कॉर्डला मेसेज गेला की तो ब्रेनला येणारच आहे ना. कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन टू मसल्स अँड ग्लँड्स. दुसरं जे आपण ते मोटर न्यूरॉन आणि सेन्सरी न्यूरॉन बोललो तेच आहे ना हे. ब्रेन कडनं जे आलंय ते मसल्स आणि ग्लँड्सला सांगण्याचं दुसरं महत्वाचं काम स्पायनल कॉर्ड मध्ये होतं. फंक्शन्स ॲज सेंटर ऑफ कोऑर्डिनेशन अँड रिफ्लेक्स ऍक्शन. हे रिफ्लेक्स ऍक्शन तुम्हाला माहिती आहे ना, एखादी गोष्ट केल्यावरती रिफ्लेक्स, जसं आपण बोललो गरम वस्तू आलं की झटकन हात मागे येणं, हे रिफ्लेक्स ऍक्शन आहे. एखादी गोष्ट होण्याचाच त्याचा सेकंड पार्ट इज रिफ्लेक्शन ऍक्शन. तर ह्या सगळ्याचे सेंटर्स तुमच्या स्पायनल कॉर्ड मध्ये असतात. पेरिफेरल नर्वस सिस्टीम, व्हॉट इट इज, जे की आपण बोललो की आपल्या पूर्ण सिस्टीम, प्रत्येक सेलला जोडणारा, कनेक्ट करणारा आपल्या बॉडीशी, म्हणजे सीएनएसशी पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आता याच्यामध्ये काय, तर पेरिफेरल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट्स ऑफ द नर्व्स ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम. These nerves connect the central nervous system with all parts of the body. There are two types. पहिला आहे क्रेनियल, दुसरा आहे स्पायनल. मला मागे पण मी सांगितलं होतं, क्रेनियम या शब्दाचा अर्थ आहे ब्रेन. Nerves originating from the brain are called as cranial nerves. They are associated with various parts in the head, thorax and abdomen. There are 12 pairs of cranial nerves. म्हणजे आपल्या हेडमध्ये थोरॅक्स म्हणजे ही आणि ऍब्डोमेन म्हणजे पोट, अशा आपल्या ब्रेन मधून निघालेल्या 12 पेयर्स, 4 4 4 असं समजा आपल्या सोपं करून घेण्याकरता. डोक्यातनं 4, थोरॅक्स मधनं 4, ऍब्डोमेन मधनं 4. एक्झॅक्टली 4 असतात का नाही, पण मी तुम्हाला सांगते 12 असतात. 3 ठिकाणून ओरिजिनेट होतात, हेड, थोरॅक्स आणि ऍब्डोमेन. अशा त्या 12 पेयर्स आपल्या बॉडीमध्ये ब्रेन मधनं निघालेल्या क्रेनियल नर्व्स आहेत. नंतर आहेत स्पायनल नर्व्स. The nerves originating from the spinal cord are called as spinal nerves, as the name suggests. These are associated with arms, legs, skin, and some other parts of the body. हात, पाय, स्किन, दुसरे काही अवयव असतील त्यांच्याशी ते कनेक्टेड असतात आणि त्याच्या 31 पेयर्स असतात. सो 12 + 31 किती झाले, 43 पेयर्स ऑफ टोटल स्पायनल नर्व्स. ठीक आहे ना. सगळ्यांचे मिळून एकूण 43 पेयर्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. नाऊ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम किंवा द ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमस इज मोर accurate. The autonomous nervous system consists of nerves of involuntary organs like the heart, lungs, stomach, etc. It is not under the control of our will. ही जी सिस्टीम आहे ही आपल्या कंट्रोलमध्ये नाही, ही कशी चालू आहे. An immediate and involuntary response given to a stimulus from the environment is called as a reflex action. Sometimes we react to an incident without any thinking of our part or control over the action, and this is a response given to a certain stimulus from the surroundings. In such situation, proper control and coordination is achieved even without intervention of the brain. बरोबर की नाही. ब्रेनला कळत पण नाही तर काय चाललंय आणि हात मागे येतो, त्याला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. आता बघा कसं होतंय. पहिलं चित्र आहे हे, तुम्ही मेणबत्तीला त्याच्या ज्वालेला वरती बोट लावलं, असं तुम्ही कराल का रे? नो. नो, काही सांगू नका मला. तुम्ही जेव्हा छोटे होतात ना, तुम्ही सगळे इन्क्लुडिंग मी, आपण सगळे जेव्हा लहान असतो ना, आपल्याला खूप मजा वाटते. एखादी गोष्ट पेटलेली असते, आपण त्याला बोट लावून बघतो आणि मग बोटाला झटका लावतो, मागे घेतो आणि बोटाकडे बघून रडत बसतो. आपल्याला माहित पण नसतं की काय झालंय बोटाला, फक्त दिसत असतं की काहीतरी दुखतंय. हे करणं जे आहे ना, हे खूप कॉमन गोष्ट आहे. त्याच्याशिवाय समजत नाही की ते गरम त्याला हात लावायचा नाही, बरोबर. बट दिस इज अ व्हेरी जनरल थिंग. आता ह्याने काय केलंय, ह्याचं बोट लावलंय कुठे, त्या आगेच्या टोकाला. भला साधी मेणबत्ती आहे पण पेटलेली आहे ना. मग काय होईल सांगा इथे, व्हेन द फिंगर विल बी टचिंग दिस फ्लेम, काय होईल, गरम लागेल, चटका लागेल. आता इथे बघा, बरोबर, हिरव्या रंगाचा न्यूरॉन तयारच आहे. म्हणजेच काय आहे, नर्वस सिस्टीमचं कनेक्शन आहे. आता हे सिस्टीम इकडनं गेली खाली, याला आपण काय म्हणायचं, सेन्सरी न्यूरॉन्स. सेन्सरी न्यूरॉन सिस्टीम आहे, चालली इकडनं. बघा तो बोट त्याचं तापलंय, चटका बसलाय, सुजलंय, लाल झालंय, ते बोटाचं दुखणं हे गेलं इकडे.
आता इथे मसल बिसल सगळं बरं का, नुसतंच रिकामा नाही आपला हात, सगळं सिस्टीम येते, रक्त बिक्त सगळं आरामात भरलेलं आहे, पिशवी भरलेली आहे. तिकडनं आता ह्या इकडच्या या बोटाला मध्ये ज्या काही नर्व्स आहेत ना, त्या ही गोष्टी इकडे 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 सांगत 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 कुठे गेल्या, इकडे गेल्या. कुठे? मागे मणक्याच्या मध्ये जे काही स्पायनल कॉर्ड इथे आहे आणि त्याला आजूबाजूला प्रोटेक्ट करणारा तुमचा मणका आहे, त्याच्यामध्ये जाऊन त्याने ते सांगितलं, हे बघ रे असं झालंय, इथपर्यंत गोष्ट आली बघा, इथे मेसेज मिळाला, मेसेज कडनं इमिडिएटली रिप्लाय आला बघा, ही गोष्ट गेली. चौथं म्हणजे काय, मेसेज दिला. पाचवं, आता मेसेजचं पुढे काय झालं, प्रोसेसिंग झालं त्याच्यावरती इथल्या इथे लगेच. सहावं, आली तुमची गाडी इकडे पुढे. आता त्या ग्रीन सिग्नलचा तुम्ही आता बघा ब्ल्यू सिग्नल. ब्ल्यू सिग्नल कुठे गेलाय, तुमच्या हाताच्या मसल्स मध्ये गेलाय. या बोटाला काही केलं नाही त्याने, इथे झटका दिला, मागे घे, पुल, बघा फुगले मसल्स, म्हणजे काय झाले, त्याच्यात ताण पडला. कधी होतो बघा, तुम्ही स्वतःचा हात लांब करा आणि दंड बघा मऊ असतो, हात जवळ घ्या, तसं मस्त फुगलेलं असतं का, मसल्स एका ठिकाणी जमा होतात ना, दे आर इन दी स्ट्रेस. म्हणजेच काय झालं, तुम्ही बोट लावलं, हात मागे घेतला, आपोआप तुमच्या ह्या मसल्सने झटका दिला म्हणून तुमचा हात मागे आलाय. तर हे काम कुठून झालं होतं, इथून झालं होतं. हे इथपर्यंत हा लूप एवढाच आहे, इथून कुठे ब्रेनला गेलं नाही येतं. द रिझन हे दिस इज इमिडिएट काम करण्यासाठीचं सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे रिफ्लेक्स सेक्शन. किती धडा आहे रे आपला अजून, केमिकल कंट्रोल. आपल्याला पुढच्या वेळेला संपवायला लागेल हा धडा, लगेच होणार नाहीये. केमिकल कंट्रोल झाला ना पुढच्या वेळेला, जस्ट सी, पुढचा धडा मस्त आहे, माझा फेवरेट आहे, हेरिडिटी आणि व्हेरिएशन, मस्त धडा आहे. आता हा आपण इथपर्यंत 2-4 मिनिटात पुढच्या एवढं संपवायचंय, शक्य आहे तेवढं बघूया, गुंडाळून नाही टाकायचं, आपण समजून घ्यायचं, मस्त धडा आहे हा. आता हे झालं आपल्या रिफ्लेक्स सेक्शन बद्दल. ऑब्झर्व द अबोव फिगर केअरफुली अँड ॲज पर द नंबर्स इन द फिगर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपण ते ऑलरेडी केलंय बघा. 1 आणि 2 मध्ये काय झालं, 1 आणि 2 मध्ये आपल्या बोटाला कळलं, चटका लागलाय, मागे घेतला बोट आपण थोडस, इथे रडायला लागलो, ओके नाही. मग विच नर्व कॅरीड द इम्पल्स टू द पॉइंट मार्क 3. कोणती, हिरवी ग्रीन कलरची नर्व गेली. इन विच डिरेक्शन इट इज कंडक्टिंग द इम्पल्स, फ्रॉम द फिंगर टू दी काय म्हणू आपण त्याला, स्पायनल कॉर्ड. नंतर विच इज द नर्व शोन बाय 4 मध्ये कोणती नर्व आहे, कनेक्टिंग नर्व आहे बघा, कनेक्टिंग नर्व आहे ना रेड कलरची. विच इज द ऑर्गन मार्क्ड एज 5 कोणता आहे तुमचा, वर्टिब्रल कॉलम, ओके नाही. नाव ऍट 6 विच नर्व इज कंडक्टिंग द रिस्पॉन्स इम्पल्स, द ग्रीन, नाही ब्ल्यू कलर्ड वन, ठीक आहे. म्हणजे ग्रीन तुमचा कोण आहे, सेन्सरी न्यूरॉन, आणि हा तुमचा कोण आहे, मोटार न्यूरॉन, ठीक आहे, मोटार न्यूरॉन. At 7, where has the impulse reached and what is the effect? Impulse has reached the muscles of your hand. And it has pulled the hand down behind. तुमचा हात मागे खेचला गेलाय, ठीक आहे. आता वरची तुम्हाला चित्र काढायला सांगितलेलं आहे. थोडक्यात या धड्यामध्ये आज आपण ना पूर्ण नर्वस सिस्टीमला कंट्रोल म्हणजे समजून घेतलंय. कंट्रोल काय करणार आपण त्यांना, तेच आपल्याला कंट्रोल करतात. केमिकल कंट्रोल मध्ये काय असेल, तुम्हाला काय वाटतंय, व्हॉट विल बी देअर इन दी केमिकल कंट्रोल, टेल मी. Without looking at the book, tell me, what do you understand when we say chemical control of the body? सांगा. अरे क्या हुआ भाई, झोपलात की काय? काय म्हणत मॅम? मी प्रश्न असा विचारला तुम्हाला, बॉडी मधला केमिकल कंट्रोल म्हणजे काय असतं? केमिकल कंट्रोल ऑफ द बॉडी काय असेल? तुमच्या बॉडीमध्ये केमिकल्स आहेत का? मॅम मॅम म्हणजे रासायनिक नियंत्रण का? हा, मराठीमध्ये रासायनिक नियंत्रण, बरोबर. चला, तुमच्या बॉडीमध्ये केमिकल्स आहेत का हे सांगा. आहेत.
तुमच्या हो, मॅम, सगळ्यांच्या आहेत. बॉडीमध्ये वेगवेगळे मग ते तुमच्या बॉडीला कंट्रोल करतात का? हो मॅम. कसं काय? म्हणजे मॅम आपल्या शरीरात संप्रेरक असतात ना, ते रासायनिक हा पदार्थामार्फत देखील म्हणजे नियंत्रण केले जाते त्यामार्फत. बरोबर आहे. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे केमिकल्स आहेत आणि खूप सारे एन्झाईम्स आहेत, खूप सारे हॉर्मोन्स आहेत. त्याच्यामुळे आपल्या बॉडीचं आपण जन्माला येतो की नाही तेव्हापासूनच खरं तर हे हॉर्मोन्स आपल्याला मदत करतात. आईच्या शरीरामध्ये दूध निर्माण करणारे हॉर्मोन्स येतात, त्याच्यामुळे आपोआप बाळाला दूध मिळायला लागतं. जेव्हा ते बाळ छोटं असतं तेव्हा त्याच्या शरीरामध्ये ग्रोथ हॉर्मोन्स यायला लागतात. आता पण तुमच्या बॉडीमध्ये ग्रोथ हॉर्मोन्स आहेत. ग्रोथ या शब्दाचा अर्थ आहे की वाढ होणं. एका विशिष्ट वयापर्यंत हे ग्रोथ हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये येतात. नंतर आपली वाढ त्याचे काय आपण काही जन्माला आल्यापासून उंच उंच झाडासारखं वाढत नाही. एका विशिष्ट वयानंतर उंची वाढायचं थांबते. वय वाढत जातं, नंबर वाढत जातो, पण शरीराची वाढ म्हणतो की नाही आपण एका अर्थी, ते एका विशिष्ट वयापर्यंतच होते. त्याच्याकरता ग्रोथ हॉर्मोन्स लागतात. मग प्युबरिटी, आता तुम्ही जे आहात तुम्ही आता प्युबरिटीच्या एज मध्ये आहात, म्हणजे तुम्ही कोणात आता युवक युवती होणार आहात, बरोबर. आता तुमच्या बॉडीमध्ये खूप खूप मोठी केमिकल फॅक्टरी काम करते सध्या राईट नाव. तुमच्या शरीरामध्ये खूप बदल होत आहेत, झालेत, होणार आहेत. तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील जेव्हा तुम्ही तुमची केमिकल फॅक्टरी बघाल तुमच्या बॉडी मधली, विच इज नथिंग बट द केमिकल कंट्रोल ऑफ द बॉडी, दॅट वी विल सी नेक्स्ट टाइम. आज थांबायचं आपण इकडे. नेक्स्ट टाइम विल गेट ओव्हर अँड वी विल स्टार्ट विथ द न्यू लेसन, हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. ठीक आहे. ओके मॅम. मॅम होमवर्क काय आहे? होमवर्क आता जे आपण बघितलं CNS PNS, त्याचं तुम्हाला जसं समजेल तसं स्ट्रक्चर काढा आणि ती जी डायग्राम आहे ना मसल वाली ते इथे ड्रॉ करा रफली. ठीक आहे. ओके मॅम. चलो ती प्रतिशिप्त क्रियेची का मॅम? रिफ्लेक्स ऍक्शनची ओके मॅम. प्रतिक्षिप्त क्रिया है ना, प्रतिक्षिप्त क्रिया. हा मॅम. येस. चलो बाय बाय, गुड नाईट. ओके मॅम, थँक्यू. बाय, वेलकम. बाय. Thank you. Bye. बाय मॅम.